CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली तालुक्यातील सारंगवाडी प्रकल्पाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची लक्षवेधी सूचना चिखलीचे आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडली होती। या लक्षवेधीवर उत्तर देताना संबंधित खात्याचे मंत्री संजय राठोड यांनी विशेष तपास पथक SIT स्थापन करून 3 महिन्यात चौकशी अहवाल सादर केला जाईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही सभागृहात दिली होती। मात्र या प्रकल्पाचे काम ज्या वॉटरफ्रंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे ती कंपनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपली लंगोटी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र समोर येत आहे। सारंगवाडी प्रकल्पाचं काम पुन्हा एकदा रात्रंदिवस जोमात सुरू करण्यात आले आहे। राज्य स्तरावर विधानसभेत प्रकरण उघड झाल्यानंतर सारंगवाडी प्रकल्पात पूर्वी प्रत्यक्षात न केलेल्या कामाची देयके आधीच काढून आता त्या कामांना घाईघाईने हातात घालून SIT चौकशी मॅनेज करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय सुरू झालेल्या या कामावरून येत आहे। SIT चौकशी होईपर्यंत हे काम तात्काळ थांबवावे अशी मागणी सुद्धा तक्रारकर्त्यांनी केली आहे। मी ज्ञानेश्वर ननकर, किरण नाईक गावचे नागरिक आज सारंगवाडी संग्रह तलावावर आहे। विषय असा, सारंगवाडी संग्रह तलावामध्ये आजपर्यंत जो झालेला भ्रष्टाचार म्हणजे झालेली अनियमितता 2009ची मंजुरात तो ॲक्च्युली त्यावेळेस 16.5 असा कोटी रुपयाचा होता। 2021ला तो 197 कोटीचा झाला। 2024ला तो डायरेक्ट 280 कोटीचा झाला। यामध्ये झालेला बऱ्यापैकी खूप काही मोठा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याचा जो विषय आमच्या ताई चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार विकास कन्या सो श्वेताताई महाले यांनी आता झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडलेला होता आणि त्यात बऱ्यापैकी प्रश्नही झालेत। त्याच्यावर जलसंधारणचे मंत्री संजयजी राठोड यांनी SIT चौकशी बसवण्याचा त्यांना आश्वासन दिलं किंवा बसवली पण तोपर्यंत हा प्रकल्पाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचाराचे पूर्ण पुरावे हे नष्ट करण्याचे प्रयत्न या प्रकल्पाच्या कॉन्ट्रॅक्टर वॉटरफ्रंट कंस्ट्रक्शन आणि प्रशासनाचे अधिकारी डेप्टी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि जे जुने असतील ते अधिकारी त्यांचं नाव मला माहिती नाही यांनी ह्या मिळून सर्व प्रकल्पाचे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत। माझी एकच मागणी आहे इथं की आमच्या ताईनं जो प्रश्न विधान भवनात मांडला त्याच्यावर या प्रकल्पाचा भ्रष्टाचार पूर्ण बाहेर काढणे आणि या प्रकल्पाचं तातडीने काम बंद करणे, या अधिकाऱ्यावर कारवाई करणे, दुसरा विषय कॉन्ट्रॅक्टर ब्लॅक लिस्टेड करणे ही आमची एक खूप मोठी मागणी आहे आणि हे प्रशासनानं पूर्ण करावं, शासनानं पूर्ण करावं ही माझी मनातून इच्छा आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।